राम कृष्ण
आलिंगन घडी मोक्ष सायोजता जोडी मोक्ष सायोजता जोडी मोक्ष सायोजता आलिंगन घडी मोक्ष सायोजता जोडी मोक्ष सायोजता जोडी मोक्ष सायोजता जोडी आलिंगन घडी मोक्ष सायोजता जोडी मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे आलिंगन मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवधी पाया पे सकल अवधी पाया पे सकल अवधी पाया पे सकल तीर्थे पर्वकाळ अवधी पाया पे सकल अवधी पाया पे सकल अवधी पाया पे सकल ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा त्यांची केल्या पावी सेवा त्यांची केल्या पावी सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा त्यांची केल्या पावी सेवा त्यांची केल्या पावी सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा त्यांची केल्या पावी सेवा त्यांची केल्या पावी सेवा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावी सेवा त्यांची केल्या पावी सेवा त्यांची केल्या पावी ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली
बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा हरीचा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा विठोबार कुमारी 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 विठोबार और अलिंगन घड़े अलिंगन घड़े अलिंगन घड़े अलिंगन घड़े आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे अलिंगन घड़े अलिंगन घड़े अलिंगन घड़े अलिंगन घड़े आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष संयोजक जोडे मोक्ष संयोजक जोडे ऐसा संता ऐसा मोक्ष सायुज्य मोक्ष सायुज्य जोडे ऐसा संत ऐसा संत अलिंगन घड़े अलिंगन घड़े अलिंगन घड़े अलिंगन आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष संयोजक जोडे मोक्ष संयोजक जोडे ऐसा ऐसा मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संत ऐसा संत झाली बोलायाची
आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पैसकाळ ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा विठला आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग मान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मृत्युमंत पुतळी वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची आहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु ज्ञानेश प्रिय तत्वज्ञ महान जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतांच्या आलिंगनात मोक्ष मिळतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता
असा त्या संताचा महिमा आहे की त्या संताच्या महिमेकडून वाणी थांबते, बोलणं थांबते, झाली बोलायाची सीमा. जगातील सगळे तीर्थ आणि सगळे पर्वकाळ त्या संताच्या चरणाजवळ असतात. अशा संताची सेवा केंद्र चांगला हा अभंगाचा सरळ अर्थ. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार, ज्याला आपण मराठी मजकूर म्हणतो, तळोजी मजकूर मध्ये देणं गरजेचं आहे. आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण हरीश महाराज पाटील यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला ही सेवा करावी लागते. म्हणजे असं असते की सेवके सांगितलेले करावे ती काम. कोणाची सेवा आहे तर प्रातस्मरणीय सद्गुरू वामन बाबाचा 67वा पुण्यतिथी सोहळा या निमित्तानं तुम्हाला सेवा करणं आहे. आमची शिवपुराण कथा विदर्भात अकोला जिल्ह्यात होती, पातूर तालुक्यात चानी गावात. त्याचा 28ला काला झाला. रोजचं बोलू आवाज. तरी मी हरीश महाराज साहेब, हरीश महाराज तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही या आणि फक्त उभे राहा. सगळी मंडळी आहेत, तसं मला गायनाचं ज्ञान नाही. आणि मग या ठिकाणी आल्यानंतर सगळं हे वातावरण पाहिलं. आता तुमच्या सगळ्याच्या संतांच्या आशीर्वादाने ऐसा संताचा की कीर्तन पूर्ण व्हायला बसलं. विठाला विठाला गुरुवर्य सावळाराम बाबा महाराज आणि एकूण गुरुवर्य आप्पा माऊली महाराज. बाकीचं आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखा महात्मा सांगतो की संतांच्या आलिंगनात मोक्ष मिळतो. आलिंगन घडे, जर संतांचं आलिंगन घडलं तर जीवाला मोक्ष मिळतो. असा काय महिमा आहे त्या आलिंगनाचा की मोक्ष मिळतो. संतांचा महिमा पुढे वाणी थांबते. जगातले सगळे कीर्तन, सगळे पर्वकाळ त्या संतांच्या चरणाजवळ येतात. कामनी देवा त्यांची केल्या पावे सेवा. त्या संतांची सेवा केली तेच खरं आहे. म्हणजे महाराजांचं जे बोलणं आहे की तुकामणी जिने आणि भले संत संघष्टनी. संतांच्या संघटना, संतांच्या सहवासात जीवन जगणं धन्य असते. मग चांगलं चिंतन आहे का. हे वहा अंधार ज्या आदित्य नहीं और मुर्दाए वो देश ज्या संत और संत साहित्य नहीं. संत साहित्य के बिना सदाचार कहा और सदाचार के बिना इंसान कहा. विठाला विठाला आज सद्गुरू बाबांच्या दरबारात हा जो सदाचार दिसतो, संपूर्ण धोतर, नेहरू, टोपी, हा जो सदाचार आहे, हा चांगल्यात आम्ही महाराष्ट्रात आम्हाला 23 वर्ष झाली. जसे काय आम्ही मोठे कीर्तनकार नाही. आमचे गुरुवर्य समोर बसलेले आहेत स्वामीजी, आम्ही त्यांना स्वामीजी म्हणतो. एकूण आमच्या माई नंदाताई आहेत आणि अजून गुरुवर्य मडवी महाराज यायचे आहेत. आणि असं असते की पोलीस आला की चोराला काय वाटत असते, भीती वाटत असते. अशी आमच्या अंतकरणाची आजची स्थिती आहे. पण काय विषय सांगत होतो, जरा मला विसरायची सवय, अभंगाकडे प्रवेश करायचा आहे. मी काय बोलत होतो, सदाचार. गुजरात मध्ये दास मालुका साधू होऊन गेले, त्यांचा हा दोहा आहे की हे वहा अंधार ज्या आदित्य नाही है और मुर्दाए वो देश ज्या संत और संत साहित्य नाही. ज्या देशात संत नाही आणि संतांचं साहित्य नाही तिथं सदाचार पाहायला मिळत नाही, तिथं व्यभिचार पाहायला मिळतो. विडाला विडाला आणि हा भारत देशाचा महिमा आहे की या भारत देशातल्या प्रत्येक राज्यात कानाकोपऱ्यात पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण साधू झालेत. साधू आलेत आणि स्वतःच्या मर्जीने आलेत. साधूला कोणी पत्र पाठवलं नाही, स्वतःच्या मर्जीने ज्या ज्या भागात ज्या ज्या तिथं गरज पडली तिथं साधू पोहोचला. संतांचा महिमा आपल्याला पाहायचा आहे म्हणून हा विषय चाललाय. एकदा आपण मोठ्या प्रेमाने वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे पांडुरंगाला नमन करू. म्हणा पांडुरंगा करू प्रथम नमन. त्यांची
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आम्हा गिरीशा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुराधलो पावन झालो चराचरी ओम श्री परमात्मने नमः शिव पंचाक्षर पुत्रम नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शेवट श्लोक यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनाक हस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै कराय पंचाक्षर तस्मै कराय नमः शिवाय पंचाक्षरमिदं पुण्यम ते पठेत् सन्निधो शिवलोक मावाप्नोति सेवेन स मोदती मंदाकिनी शिवाय गौरी आणि वशिष्ठ कुंभोत हे मधातले 3 श्लोक घरी जाऊन पाहिजा विठाल आणि मग संताचा जर महिमा असेल तर संत काय करतात संत या जगाला 6 प्रकारचं काम करायला या भूतलावर येतात आणि देव 3 प्रकारचं काम करायला या भूतलावर येतो. देवाचं ब्रीद वाक्य आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. की प्रत्येक युगामध्ये धर्माची स्थापना संतांचं संरक्षण आणि दुष्टाचा संवार करण्यासाठी देव येतात. पण देवाचे जे प्रारब्ध आहे हे तुमचं आमचं अनिच्छा प्रारब्ध देवाचं परिच्छा प्रारब्ध अवलंबून पापी जे अभक्त दैत्य जे मारतले धरणीशी झाली ओजे त्यांची अशी अवस्था असेल तर मग देव परिच्छा प्रारब्ध. पण साधूचं सोयीच्छा प्रारब्ध आहे. साधूला कोणीही कुठेही पत्र लिहिलं नाही. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञानोबा या पत्र लिहिलं नाही. जगद्गुरु तुकोबाराला कोणी पत्र लिहिलं नाही. सद्गुरु वामनबाबाला कोणी पत्र लिहिलं नाही. जेवढे काही संत असतील या भूतलावर सगळे काही संत हे संत स्वतःच्या मर्जीने आलेत. या नामात सोयीच्छा प्रारब्ध आणि आले कुठून आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग. संत स्वतःच्या मर्जीने येतात आणि 6 प्रकारचं काम करतात. देव दुसऱ्या ज्यावेळेस धरणी माता गाईचं रूप घेऊन जाईल त्यावेळेस त्राईमाम येतो. 3 प्रकारचं काम करतो. ते 3 प्रकारचं काम घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतून भक्ता राखी पायापाशी भोजनासी संवारी. आणि संत वारावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार आणि प्रभाचं नाव हे 6 प्रकारचं काम करायला संत या भूतलावर येतात. आपल्याला संतांचा महिमा बघायचा आहे. 4 गोष्टी असतात बघा. पहिला आहे शब्द ज्ञान, दुसरा आहे अर्थ ज्ञान, तिसरा आहे वर्म ज्ञान आणि चौथा आहे पुण्य. शब्दज्ञान सामान्यांना असते, अर्थज्ञान साधकाला होते, वर्मज्ञान साधूला होते आणि सिद्ध ज्ञान ज्याला कुज्ञान म्हणतो ते परमहंसांना होते. मग याच गोष्टीतले संत 4 प्रकारचा शक्तिपात करतात. त्यातला पहिला शक्तिपात आहे शब्द शक्तिपात, दुसरा शक्तिपात आहे स्पर्श शक्तिपात, तिसरा शक्तिपात आहे दृष्टी शक्तिपात आणि चौथा शक्तिपात आहे आलिंगन शक्तिपात.
हे 4 प्रकारचे शक्तिपात संत करतात. त्यातला पहिला आपण पाहू शब्द शक्तिपात. तुमचा आमचा शब्द शक्तिपात जो आहे, आपल्यावर त्या शब्दाचा परिणाम होत नाही. तपे विन बिदल्या विन. आणि तप शब्दाचे व्याख्यान असे आमच्या नंतर सांगतील गोवी चुकली तर की या शरीराची आटणी करणं त्याला तप म्हणतात. काय सुरुवात शरीराची स्वरूपाच्या प्रसारा आगी प्राणेंद्रिय शरीरात ती आटणी करणे शरीरात तपत जाणावे. मी सांगितलं पहिल्यांदा गुरुजी मौली महाराज स्वामीजी नंदाताई तुम्हाला बोलून गेलो. त्याला तप म्हणतात. आणि तप केलं साधना केली की त्या गोष्टी कळत असतात. शब्द शक्तिपात मला सांगायचं आहे. स्त्री लंपट पुरुष, त्या स्त्री लंपट पुरुषाचं वर्णन 13व्या अध्यायात केलं की स्त्रियाचे नि छंदे नाचे माकर गडुऱ्याचे जैशी होय. 13व्या अध्यायात एक ओवी आहे किंवा कसा तो माणूस नाचतो. असा स्त्री लंपट माणूस शब्द शक्तिपात मी सांगतोय. चांगलं बारक्यान चिंतन आहे का. घरी आला आणि घरी आल्यानंतर बायकोला आईला विचारलं ती कुठं आहे, आणि आईने सांगितलं ती न विचारता माहेरी गेली. शब्द शक्तिपात कसा असतो, त्याला दम नाही निघला महाराज. धो धो पाऊस विजा चमकतय अशा वातावरणात तो व्यक्ती सासरवाडीला निघाला. म्हणजे सासरवाडी किती प्रिय असते याच्यावरून शिकण्यासारखं आहे. आणि हे 750 वर्षापूर्वीची घटना, त्याच्याही पेक्षा जास्त काळ, 800 किंवा 900च्या आत गेलं. तुमच्या लक्षात येईल जाणकार सोडते आत तुम्ही. असं एक प्रेतवाद चालू होतो. प्रेत, त्या प्रेतावर तो व्यक्ती बसला आणि गेला. असा एक भला मोठा साप म्हणा अजगर म्हणा जे असेल ते वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग सिद्धांत ध्यानात ठेवा. दृष्टांत सोडून देत जा. हा काही दृष्टांताने घडलेली हकीकत आहे. असा ते खाली असलेल्या सापाची शेपटी त्याला लटकून तो व्यक्ती वर गेला. आणि वर गेल्यानंतर दरवाजा वाजवला. आणि दरवाजा वाजवल्यानंतर दरवाजा उघडला गेला. आणि बायकोनं पाहिलं की आलेत. आणि शब्द शक्तिपात झाला. लाज वाटली पाहिजे. या हाडामासाच्या देहावर एवढं प्रेम करता की प्रेताच्या याच्यावर बसून आलात, सापाला चढून वर आलात. एवढं जर प्रेम तुम्ही माझ्या रामावर केलं असतं तर तुम्हाला साक्षात सगुण रूपात रामप्रभूचं दर्शन झालं असतं. बायकोचा शब्द लागला. जसे सासरवाडीहून खाली उतरले तसे शरीव नदीचा काठ गाठला आणि श्रीराम जय राम जय जय राम 13 कोटी महामंत्राचा जप केला. प्रत्यक्षात हनुमंतरायाचं दर्शन झालं. आणि त्यांनी तुमच्या आमच्यासाठी रामचरित्र मानस या ग्रंथाची निर्मिती केली. त्यांचं नाव संत तुळशीदास महाराज. याला म्हणतात शब्द शक्तिपात. हो, त्यासाठी सांगतोय उदाहरण. आता तुमचा आमचा शब्द शक्तिपात सांगतो. आता हे इकडं मुंबई भाग आहे, आमचा विदर्भ भाग आहे आणि मराठवाडा आहे. मराठवाड्यात एक संप्रदाय आहे. शब्द शक्तिपाताबद्दल थोडक्यात सांगतो बारकाईनं. जास्त मी आता स्वामीजी वडी महाराज असल्यामुळे विनोदाकडे जाणार नाही. लिंबोड्या संप्रदाय. लिंबोड्यामध्ये कळते तुम्हाला. लिंबोड्या शब्दाचा अर्थ असा होतो ज्याला त्या संप्रदायात प्रवेश करायचा त्यांनी 12 वर्षे दिगंबर अवस्थेत अंगावर कपडा न ठेवता, लंगोट सुद्धा नाही, लिंबाच्या झाडावर मळा करायचा. ज्याला तुमच्या भागात काय शब्द असेल तू माच म्हणा किंवा काय. मी आता सांगितलं शब्दज्ञान, वर्मज्ञान, अर्थज्ञान आणि फुटज्ञान. नाही समजलं तर कीर्तन झाल्यावर फक्त अर्थाचा अनर्थ करू नका. कारण आहे ना, तुम्ही सांगोला, सोलापूर जिल्हा, सांगोला तालुका. आता आमच्या विदर्भात माता बहीण असली तिला बाई म्हणतात. बहीण म्हणून शब्द काय बाई. आपण जर एसटीत प्रवास केला बाई असं जर तुम्ही जर सांगोला तालुक्यात असं जर म्हटलं तर मार खायची पाहिजे. शब्द हे भाषा अलग अलग त्याच्यात शब्द नवीन असतात. कुठं कुठं कोणकोणते शब्द आहेत ते फार असतात. सत्वर पाव मला भवानी आई रोडगा बाईन तुला. तर गावरान गाई म्हणजे गावरान गाईची गौरी ती बी थापलेली नाही, अशी जंगलात गाय फिरताना पडलेली आणि ती वाळलेली गौरी. त्यात आमच्या विदर्भात रोडगे बनवतात खायचे. त्या रोडग्याला विदर्भातच चंद्रपूर जिल्ह्यात पानगे म्हणतात. पानगे. आमच्या बुलढाणा जिल्ह्यात, अकोला जिल्ह्यात रोडगे म्हणतात. आता आमची शिवपुराण कथा होती त्यावेळेस आम्हाला ते कळलं. माता भगिनी होती त्यावेळेस महाराज तुम्हाला पानगे खायचे का. पानगे काय आम्ही खात नाही. म्हणून जो इतरांना पानगे वाढले तेव्हा तो आमचा आवडीचा विषय रोडगे. हा शब्दाचा फरक आहे.
भाजी तीच, पण त्या भाजीला अनेक अनेक भागात अनेक अनेक नाव आहे. विषयांतर होईल. मी काय सांगत होतो, जरा त्याच्यामुळे तब्येत बरोबर नाही, तुम्ही जरा साथ दिली पाहिजे. निंबोळ्या सांगत होतो, त्या लिंबाच्या झाडावर 12 वर्ष तप करायचं. राहायचं शब्द शक्तिपात तुमचा आमचा किती वैराग्य टिकते ह्याच्यासाठी. वास्तविकता वैराग्याचं मी असं ऐकलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी महाराजांच्या मुखातून, य लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या विषयी होणार त्या इच्छेस वैराग्य म्हणतात. तिच्या सागरात सांगताना ते तेव्हाच पाठ केलं की आता ओघात आलं. ते काही मदत कधी आलं नाही. विठाला 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 तो कडक संप्रदाय. निंबोळ्या म्हणजे एवढं सोपं नाही. भूक जर लागली तर लिंबाचा पाला खायचा उरकून, ताण लागली तर गावात यायचं नाही. जंगलामध्ये जी वनामध्ये विहीर असेल किंवा नदी असेल तिकडे पाणी प्यायचं. लग्न झालं नवरा बायकोचं, वेळ कमी आपल्याला शॉर्टकटमध्ये सांगतो, तर नवरा बायकोला धमकी द्यायचा त्या परिसरातला. हे बघ, नीट जर सेवा झाली नाही, वेळेवर चहा, वेळेवर पाणी, वेळेवर सगळं जर झालं नाही तर निंबोळ्याच होईल. बोललं समजतं तुम्हाला? शब्द शक्तिपात सांगतोय. आता असं झाल्यामुळं ती जी सुनवाईरी होती त्याची बायको, त्याची उत्पत्ती छाप व्हायला लागली, खराब व्हायला लागली. आणि एक दिवस सासऱ्यांनी म्हटलं, त्याला आमच्या इकडं मामा म्हणतात, इकडं जे म्हणतात ते, हा तर पोरी तुला माझ्या घरी खायला नाही का? सगळं काही अनुकूल आहे, भेदभाव नाही, जुना काळ तर नाहीच, सासरवाचा संबंध नाही, तरी सुद्धा तुझी तब्येत खराब का? ते सांगितलं, चिंता से घटे, चिंता से घटे, पाप से घटे लक्ष्मी. पापानं लक्ष्मी घटत असते. मग पापी माणसाच्या घरी जी लक्ष्मी दिसते ती लक्ष्मी नाही, अवदासा विठाला विठाला. आणि अवदासा सुविधा देते. चांगलं चिंतन आहे का? अवदासा सुविधा देते आणि लक्ष्मी सुख देते. हा फरक आहे. विठाला विठाला. मग सांगितलं, मामाजी लग्न झालं 6 महिने झाले, मी रोज त्यांची सेवा मनापासून करतो, त्यांची सेवा मनापासून करते असं तिचं वाक्य. पण ते मला रोज धमकी देतात की जर माझी सेवा व्यवस्थित झाली नाही, नीट झाली नाही तर निंबोळ्याच होईल. मग सासऱ्यानं सांगितलं, म्हणे पोरी आता जर तुला तुझा नवरा म्हणला निंबोळ्याच होईल तर त्याला म्हणाले एका बापाच्या पोटचा असेल तर आत्ताच. माझ्या असं कसं, माझं कसं होईल? मग तू काळजी करू नको, माझ्याच पोटचं रत नाही, मला चांगलं माहिती आहे की त्याचं काय आहे. तू फक्त आता सासऱ्यानंच परमिशन दिलं आणि आपल्याला बी घड्याळ जास्त परमिशन देणार नाही. म्हणून ते आलं घरी, त्यांना मागितला चहा. या माऊलीनं मुद्दामून वेळ लावला आणि चहा लेख दिला. त्यांनी ते कप बशी फेकून दिली. तो म्हणे बघ नीट वागायचं नाही तर निंबोळ्याच होईल. मग हिनं तेच वाक्य वापरलं. असा डोक्यावरचा पदर काढला, असा कमरेला कोसला. म्हणे बघ 6 महिन्यात तुझी धमकी ऐकतो, तू जर एका बापाच्या पोटाने तर आत्ताच. आता शब्द शक्तिपात सांगायचं तुम्हाला एवढं सोपं आहे. बोलाचा भात बोलाची कडी थोडीच आहे. जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळी. पण आता बायको 6 महिन्यानं कधी नाही इतक्या रागाने एकदाच बोलली तर थोडा इगो तो होतोच जागृत. अहंकार जागृत झाला, फन 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 करायला लागला. आला बस स्टँडवर आणि बस स्टँडवर 2-4 म्हातारी माणसं होती, वयस्कर 60, 65, 70. त्यांच्या म्हणे का हो आजोबा हे निंबोड्या होणं म्हणजे नेमकं काय होणार? म्हणजे काही काहीला हे सुद्धा माहीत नसते. आमच्या आळंदीला सुद्धा काही आले का नाही, त्या माळी धोतर नेरून पट्टन त्या आम्हाला महाराज हे नगर प्रदक्षिणा म्हणजे काय आळंदीची असं तो काम आहे. ज्यावेळेस त्यांनी अरे ते जे